एक्सरसाइज 3.3 क्वेश्चन 3 प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 13व गणित आहे. 13th एक्झाम्पल cos 7 डिग्री इंटू cos 14 डिग्री इंटू cos 28 डिग्री इंटू cos 56 डिग्री इक्वल टू sin 68 डिग्री डिवाइडेड बाय 16 इंटू cos 83 डिग्री. आता हा क्वेश्चन आपण मागच्या वेळेस वेगळ्या मेथडने सोडवला होता. आता ह्या वेळेस आपण वेगळ्या मेथडने सोडवणार आहोत. सेकंड मेथड. आता इथे आपल्याला काय करायचंय, ह्याचं आणि ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. म्हणजे 16 cos 83 डिग्री इंटू cos 7 डिग्री इंटू cos 14 डिग्री इंटू cos 20 डिग्री इंटू cos 56 डिग्री इक्वल टू sin 68 डिग्री. आता इथे सगळ्या ह्या टर्म्स कॉस मध्ये आहेत. cos 83, cos 7, cos 14, cos 28, cos 56. इथे cos 83 डिग्री. cos 83 डिग्री मीन्स 90 डिग्री मायनस 7 डिग्री. 90 मायनस 7 83. नो cos 90 डिग्री मायनस 7 डिग्री मीन्स cos पाय बाय 2 मायनस 7 डिग्री. आता इथे अलग अँगल्स झाले. त्या अलग अँगल्सचा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. cos n पाय बाय 2 प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस साइन थीटा when n is odd integer. म्हणजे विषम संख्या. तर इथे n इक्वल टू किती आहे, n इक्वल टू इथे 1 आहे. n इक्वल टू हिअर 1. मग त्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग कॉस तर इथे साइन झाले. साइन थीटा इथे थीटा किती आहे 7 डिग्री म्हणजे इक्वल टू प्लस मायनस साइन 7 डिग्री. आता इथे प्लस मायनस ही साइन कशावर डिपेंड आहे, तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते आपल्याला चेक करायचंय. तर 90 मायनस 7 डिग्री म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटला अँगल आहे. तर इथे हा अँगल आहे पाय बाय 2 मायनस 7 डिग्री. आणि इन फर्स्ट क्वाड्रंट ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. अँड कॉस मीन्स व्हॉट, कॉस मीन्स एक्स कोऑर्डिनेट. And in first quadrant, all numbers on x-axis are positive. Therefore, here cos is positive. Cos is positive. Therefore, take here positive sign means sin 7 degree. Sin 7 degree. The cos 90 minus 7 degree means sin 7 degree. And 16 equal to 8 into 2. Cos 90 minus 7 means cos pi by 2 minus 7 degree means sin 7 degree into cos 7 degree into cos 14 डिग्री इंटू cos 28 डिग्री इंटू cos 56 डिग्री. आता इथे 2 sin 7 डिग्री इंटू cos 7 डिग्री मीन्स sin 14 डिग्री. इथे आपण कोणता फॉर्म्युला वापरलेला आहे, तर sin 2 थीटा हा डबल अँगलचा 2 थीटा म्हणजे डबल अँगल डबल ऑफ थीटा डबल अँगल आणि ह्याचं साइन फंक्शन. ह्या डबल अँगलचं हे साइन फंक्शन. ह्याचा फॉर्म्युला sin 2 थीटा इक्वल टू 2 sin थीटा इंटू cos थीटा. आता इथे थीटा किती आहे, थीटा इक्वल टू हेअर 7 डिग्री. मग साइन 2 sin 7 डिग्री इंटू cos 7 डिग्री इक्वल टू sin 2 थीटा. 2 इंटू थीटा मीन्स 2 इंटू 7 मीन्स 14. sin 14 डिग्री इक्वल टू 2 sin 7 डिग्री इंटू cos 7 डिग्री. ह्याच्याऐवजी आपण काय लिहिणार आहोत, फक्त sin 14 डिग्री. आता परत इथे 8 इक्वल टू 4 इंटू 2 sin 14 डिग्री इंटू cos 14 डिग्री इंटू cos 28 डिग्री इंटू cos 56 डिग्री. आता इथे परत 2 sin 14 इंटू cos 14 डिग्री. परत तोच फॉर्म्युला आहे sin 2 थीटा इक्वल टू 2 sin थीटा इंटू cos थीटा. नाउ हिअर थीटा इज 14 डिग्री अँड डबल ऑफ 14 इज 28. देयरफॉर 2 sin 14 डिग्री इंटू cos 14 डिग्री मीन्स sin 28 डिग्री. 4 इंटू sin 28 डिग्री इंटू cos 28 डिग्री इंटू cos 56 डिग्री. परत इथे 4 म्हणजे 2 इंटू 2 घ्यायचं आहे. 2 sin 28 डिग्री इंटू cos 28 डिग्री इंटू cos 56 डिग्री. परत इथे 2 sin 28 इंटू cos 28 मीन्स परत हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. ह्याच फॉर्म्युल्यावरून आता थीटा किती आहे, इथे 28 डिग्री आहे. मग त्याच्या डबल 56. मग 2 sin 28 डिग्री इंटू cos 28 मीन्स 2 sin 56 डिग्री इंटू cos 56 डिग्री. Now 2 sin 56 degree into cos 56. Here theta is now 56 degree and double of 56 is 112. Therefore answer is here sin 112 degree 112 degree equal to sin 112 degree equal to sin 68 degree. Sin 68 degree. Sin 112 degree means sin 180 minus 68 degree means sin pi minus 68 degree. परत इथे फॉर्म्युला वापरायचा आहे. दोन्ही अलग अँगल्स झालेले आहेत. अलग अँगलसाठी साइन n पाय बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस. आता इथे n इक्वल टू इव्हन आहे. n इक्वल टू इव्हन वेन n इज इव्हन इंटिजर देन साइनचं साइनच होणार आहे म्हणजे साइन थीटा. म्हणजे इथे साइन इथे n इक्वल टू किती आहे 2 डिवायडेड बाय 2 मीन्स 1 इक्वल टू पाय. पाय मायनस 68 मीन्स प्लस मायनस साइन
68 डिग्री. आता आपल्याला प्लस मायनस साईनमध्ये चेक करायचं आहे की कोणत्या क्वाड्रंटमध्ये हा अँगल आहे, त्यावरून ही साईन ठरणार आहे. आता पाय मायनस 68 म्हणजे सेकंड क्वाड्रंट, 180 मायनस 68 सेकंड क्वाड्रंटला अँगल आहे पाय मायनस 68 डिग्री. आणि इथे साईनची व्हॅल्यू काय आहे, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. साईन मीन्स व्हॉट, साईन मीन्स वाय कोऑर्डिनेट अँड हिअर साईन इज पॉझिटिव्ह. साईन फंक्शन हे सेकंड क्वाड्रंटला पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे इथं आपण पॉझिटिव्ह घ्यायचंय. पॉझिटिव्ह साईन 68 अँड इट इज इक्वल टू RHS साईड, साईन 68 डिग्री. Therefore LHS equal to RHS. Now sin means what? Y coordinate. Y coordinate means इथे y वर सगळे नंबर कसे आहेत, y coordinate y वर y ऍक्सिस वर कसे नंबर आहेत, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, इकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर आहेत. आणि बाय डेफिनेशन साइन थिटा मीन्स y coordinate. बाय अँगल थिटा किती असो y coordinate धरायचं आपल्याला. मग सेकंड क्वाड्रंटला y coordinate हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे ह्या साईनची जी व्हॅल्यू येणार आहे अँगलची ती कशी असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. कारण इकडे y वर सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, म्हणून इथे आपण पॉझिटिव्ह साईन घेतले. पॉझिटिव्ह साईन 68 अँड इट इज इक्वल टू साईन 68.